सरकारी जागेवरील 31 डिसेंबर 2010 पूर्वीची अतिक्रमणे होणार आता नियमाकुल? हो, ही खरी बातमी आहे. नमस्कार, आपण पाहत आहात आपली न्यूज. राज्यातील लाखो कुटुंबांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. सरकारी जागेवरील अतिक्रमणाबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 31 डिसेंबर 2010 पर्यंत झालेली आणि 1500 चौरस फुटांपर्यंतची अतिक्रमणे नियमाकुल करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील जवळपास 15 लाख परिवारांना प्राथमिक टप्प्यात मोठा फायदा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली असून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाला आता मार्ग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या निर्णयामुळे झोपडपट्टी, छोटे घर तसेच अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारकडून पुढील प्रक्रिया आणि नियमावली लवकरच जाहीर केली जाणार असल्याची माहितीही समोर येत आहे. या निर्णयाबाबत आपले मत काय, कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. 1500 फुटापर्यंत जर अतिक्रमण असेल, त्याचं 500 फूट असेल त्यांना 500 फूटपर्यंत, ज्यांचं 700 फूट असेल त्यांना 700 फूटपर्यंत, पण 1500 फूटपर्यंत आता 2011 पूर्वीचे सरकारी जागेवरचे अतिक्रमण हे नियमाकुल करता येईल असा निर्णय घेतला आहे. राज्यामध्ये जवळपास 15 लाखाच्या वर परिवारांना प्राथमिक टप्प्यामध्ये याचा फायदा होणार आहे. ज्या ठिकाणी जेवढं अतिक्रमण असेल तेवढं कायदेशीर करून द्यायचं आहे. 1500 फुटाच्या वरचं अतिक्रमण आम्ही काढून टाकू, ते कायदेशीर करणार नाही. पण 1500 फुटापर्यंत कंपल्सरी नाहीये. 500 फूट 700 फूट जेवढं अतिक्रमण असेल तेवढं कायदेशीर करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. एक महत्वाचा निर्णय काल आपल्या महसूल विभागाच्या अंतर्गत मंत्रिमंडळाने घेतलेला आहे आणि हा निर्णय विशेषतः ग्रामीण भागात आणि शहरी भागातही पण मुंबई आणि MMR वगळून हा निर्णय आमदारांना अतिशय आवडेल. 1 जानेवारी 2011 पर्यंतचे सर्व निवासी अतिक्रमण नियमित करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. यामध्ये 500 चौरस फुटापर्यंतचं विनामूल्य, 500 ते 1500 चौरस फूट 10% बाजार मूल्याच्या आणि जर व्यावसायिक भाग असेल तर 25% अशा पद्धतीनं याची रचना केली आहे. त्यामुळे आता या संदर्भात अनेक वर्षाची मागणी होती की 2011 पर्यंतची अतिक्रमणं ही नियमित करावी. त्यास मुंबई आणि MMRला हे लागू नाही, कारण इथे जागेची कमतरता आहे ना, बाकी ठिकाणी जागा आहे. गायरांचं जे आहे ते गायरान जमिनीमध्ये ती जमीन ग्रामपंचायतला हस्तांतरित करून त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेत त्याला मान्यता द्यायची.